सुंदरबनच्या जंगलातले शेरखान जंगल सफारीसाठी जंगल फिरायला गेले होते. ते बऱ्याच दिवसांनी येणार होते. तेव्हा एक तोत्या शेरखान दुसऱ्या जंगलातला येऊन मी राजा आहे असे म्हणून सुंदरबनच्या जंगलात राहिला. तो अतिशय दुष्ट होता. त्याला जंगलवासियांची काळजी नव्हती. तो विनाकारण शिकार करायचा. रोज रोज प्राण्यांना त्रास द्यायचा. मग त्याच्या जोडीला जंगलातला सर्जा चित्तोबा, तोही दुष्ट होता. तोही या शेरखानला सहाय्य करायचा. दोघे मग सर्जा आणि नवीन आलेला तोत्या शेरखान एकमेकांचे मित्र झाले. मग दोघे मिळून शिकार करू लागले. सर्जा चित्ता शिकार कुठे आहे, काय आहे, प्राणी काय करतो हे सगळं या नवीन शेरखानला सांगायचा. दोघे मिळून शिकार करून दोघे आपापसात वाटून खायचे. ह्या दोघांच्या त्रासाला सगळे प्राणी पक्षी कंटाळले होते. काय करेना त्यांना कळेना. मग एके दिवशी सगळे इतर प्राणी एकत्र जमले आणि त्यांनी ठरवलं जंगल सोडून जावावं. पण भोले हत्ती दादा म्हणाले, अरे मित्रांनो, ह्या नवीन तोत्या शेरखानला आणि त्या सर्जा चित्त्याला घाबरून आपण नाही जंगल सोडायचं, कारण हे जंगल आपलं आहे. कसे असेल तसे असेल, आपण पाण्याचा शोध घेऊया. तेव्हा गुट्टू ससेभाऊ म्हणाले, भोले हत्ती दादा, दुसऱ्या जंगलात जाऊया का आपण पाणी शोधायला आणि राहायला पण जाऊया. मग भोले हत्ती दादा म्हणाले, बरोबर आहे गुट्टू तुझं, पाणी नाही ठीक आहे, मला मान्य आहे, पण राहायला नाही आपण जायचं. आपलं जंगल आपण कधीही सोडायचं नाही. थोड्या दिवसांनी मिळेल पाणी आपल्याला. अशी प्राण्यांची स्थिती चालली होती. तेव्हा ह्या सर्जा चित्त्याने बघितलं, ह्या जंगलाच्या जरा बाहेरच्या बाजूला तो एकदा शिकारीला सर्जा चित्ता गेला असताना त्याला एक सुंदर पाण्याचं सरोवर दिसलं आणि त्याने शेरखान महाराजांनी येऊन सांगितलं, महाराज, आपल्या जंगलाच्या जरा बाहेरच्या बाजूला एक सरोवर आहे. पाणी खूप भरलेलं आहे सरोवर. आपण दोघे जाऊन पिऊन येऊया. तेव्हा शेरखान महाराज म्हणाले, अरे होय का, ठीक आहे, जाऊया आपण. रोज दोघं जाऊन तिथनं पिऊन यायचं. मग सर्जा चित्ता काय म्हणाला, महाराज, हे इतर प्राण्यांना पाणी पिऊन द्यायचं नाही, आपण दोघांनीच प्यायचं. कुणी जर पेला तरी त्याला शिक्षा करायची, मार द्यायचा त्याला. असं दोघांचं बोलणं झालं. मग शेरखान आणि सर्जा चित्ता दोघेच जाऊन त्या सरोवरातलं पाणी पिऊन यायचे. इतर प्राणी म्हणजे पाण्याविना तळमळू लागले. भोले हत्ती दादा रोज जाऊन पाण्याचा शोध घ्यायचे, पण पाणी सापडत नव्हतं. आणि ह्या जिथे पाणी होतं त्या सरोवरात तोंड लावायचं नव्हतं. शेरखान नवीन आलेला आणि तो सर्जा चित्ता त्रास देत होते प्राण्यांना. मग काय झालं, त्या जंगलात का नाही अंजू आणि मंजू दोघी हरणी होत्या. तर एकदा काय झालं, छोट्या मंजूला खूप तहान लागली. ती काय म्हणाली, अंजूताई, अंजूताई, मला खूप तहान लागल्या ग, मला तहान सहन होईना, मी काय करू सांग की. तेव्हा अंजू काय म्हणाली, अगं मंजू, जरा आपण थोड्या वेळाने जाऊन पाणी दुसरीकडे कुठे आहे का बघूया, कारण एकाच सरोवरात पाणी आहे, पण ते आपल्याला पाणी पिण्याला बंदी आहे. थोडा वेळ थांब, मला पण कसतर व्हायला लागले, पाणी नाही माझ्याही पोटात, काय करू, माझे डोळे झाकायला लागलेत, अशी अंजू म्हणाली. मग मंजू काय म्हणाली, अगं ताई, तुझे डोळे झाकायला लागलेत मान्य आहे, तुझ्या पोटात पण अन्न नाही, पाणी नाही, त्यामुळे तुझे डोळे झाकायला लागलेत, पण मला राहावे ना गं, मला खूप ताण लागल्या, काय करू मी, मला खूप ताण लागल्या. म्हणताना असं बोलत असतानाच अंजूचं डोळं झाकलं, ती झोपली. मग ताई बोले ना म्हणताना मंजू म्हणाली, काय व्हायचं ते होऊ दे, आपण त्या सरोवरात जाऊन पाणी प्यायचं. म्हणून ती सरोवरात पाणी प्यायला गेली. पोटभर पाणी पिली. तिला खूप बरं वाटलं. मनात म्हणाली, आमच्या सगळ्या प्राण्यांना असं पाणी प्यायला मिळालं असतं, बरं झालं असतं. उगीच त्या शेरखान नवीन आलेला आणि तो सर्जा चित्ता बंधन घातल्यात, आम्हाला त्रास द्यायला लागल्यात, पाण्याविना तळमळायला लावले, अशी म्हणून मंजू पाणी प्यायला लागली.
ती अशी पाणी पिऊन सरोवराच्या काठावर येत्या तेवढ्यात तो सर्जा चित्ता तिथं आला आणि काय म्हणाला, अगं मंजू, तुला काय सांगितलंय, तुम्हाला यायला बंदी आहे. हे सरोवर फक्त माझ्यासाठी आणि शेरखान महाराजांच्यासाठी आहे. तुम्ही इथं पाणी प्यायला यायचं नाही. म्हणताना मंजू म्हणाली, सर्जा चित्तोबा, मला माफ कर, माझी चूक झाली. मला खूप तहान लागली होती, माझा जीव पाक जायला लागला होता, म्हणून मी पाणी प्यायला आले. ते मला काही माहिती नाही. असे म्हणून सर्जा चित्त्याने मंजूवर झेप घेतली, तिला मारून टाकलं आणि शिकार वडत वडत शेरखान महाराजांना त्याला खायला घेऊन गेला. हे बघितलं कोणी? लखन माकडदादांनी. ते पळत पळत गेले आणि अंजूला उठवलं. अंजूताई, अंजूताई उठ, अगं मंजूताईला त्या सर्जा चित्त्याने मारलं. मग अंजूताई उठली आणि इतरही जंगलातले प्राणी त्या सरोवराच्या काठाकडे आले. बघत्यात तर शिकार पण नेली होती सर्जा चित्त्याने. मग अंजू खूप रडायला लागली, माझ्या बहिणीला मारलं म्हणून. तिला खूप दुःख झालं, इतर प्राण्यांनाही खूप दुःख झालं. हे काय चाललंय, प्यायला पाणी नाही आणि जीवानिशी आपण मरतोय. सगळ्यांना चिंता वाटू लागली, आता काय करायचं. तेवढ्यात काय झालं, परी नावाची मासोळी होती त्या सरोवरात. तिनं काठावरच्या प्राण्यांचं सगळ्या बोलणं ऐकलं. ती वर आली आणि म्हणाली, अरे लखन माकड दादा, अंजू, हरणीताई, तुम्ही खूप काळजीत दिसत्या. मला समजले, सगळा प्रकार मी रोज बघत्या म्हणले. हे सर्जा चित्ता आणि नवीन आलेला शेरखान तुम्हाला पाणी पिऊन देत नाही, तुमच्यावर अत्याचार करतोय, तुम्हाला बंधने घातल्यात, हे मी रोज बघते. मग तुम्ही काय करा सांगते. आज मंजूला सकट मारलं त्यांनी, हे चांगलं केलं नाही. मी तुम्हाला एक युक्ती सांगते. मग लखन माकडदादा म्हणाले, काय? अंजू हरणीताई म्हणाली, काय? हे बघा, तुम्ही आता प्राण्यांनी त्या तोत्या शेरखानच्या पुढेही जावा आणि सर्जा चित्त्याच्या पुढेही जावा आणि सर्जा चित्त्याला काय सांगायचं, अहो सर्जेराव, शेरखान महाराज का नाही तुम्हाला मारणार आहे, ते तुमच्याबरोबर गोड गोड बोलतात, म्हणून तर त्यांनी तुम्हाला त्यांचा मंत्री केलाय, तुम्हाला आता ते मारणार आहे असं सांगून या. आणि परत शेरखान महाराजांना काय सांगायचं, महाराज महाराज, तुमच्या मागणं फिरणारा तो सर्जा चित्ता खूप दुष्ट आहे, तो गोड गोड बोलून तुम्हाला मारणार आहे, तो माझ्याबरोबर मैत्रीचं नाटक करतोय, त्यामुळे तो कधी मारेल तुम्हाला सांगता येत नाही असे सांगा. मग दोघांनाही असं सांगितलं की दोघे एकमेकाच्या अंगावर जातील, एकमेकाला मारतील, मग तुमचं संकट टळेल. मग लखन माकड दादा म्हणाले, अगं परी मासी ताई, तू आम्हाला खूप छान युक्ती दिलीस, इतक्या दिवस आम्ही कसं दिवस काढतोय आम्हाला कळत नाही, आत्ताच जातो आम्ही. मग परी मासोळी म्हणाली, ठीक आहे, तुम्हाला विजय मिळू दे, म्हणून ती पाण्यात निघून गेली. मग लखन माकड दादा, अंजू, हरिणताई आणि इतर प्राणी सर्जा चित्त्याकडे गेले आणि राहिलेले प्राणी त्या तोतया शेरखान महाराजांच्याकडे गेले. आणि जसं परी मासोळीने जसं सांगितलं तसं त्यांना एकमेकाच्या विरुद्ध एकमेकाचं कारस्थान सांगितलं. त्याबरोबर दोघांना खूप राग आला आणि दोघे चौताळले, एकमेकांच्या अंगावर धावून गेले, एकमेकांना त्यांनी जीवानिशी मारून टाकलं. अशा तऱ्हेने जंगलाच्या प्राण्यांचे संकट टळले, सगळे प्राणी आनंदाने राहू लागले आणि परत त्या पाण्याने तुडूंब भरलेल्या सरोवराकडे आपला जीव वाचवण्यासाठी पाणी प्यायला जाऊ लागले, मुक्त हस्ताने राहू लागले. त्यांना आता कसलीही चिंता काळजी नव्हती, कारण त्यांचं परी मासोळीमुळे संकट टळलं होतं. म्हणून इतरांना कुणालाही त्रास देऊ नये, शेवटी आपल्याला त्रास होतो. नेहमी चांगले वागावे, खरे बोलावे, दुष्ट वागू नये.
हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.